हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला एक मेसेज सेंड केला होता. तो म्हणजे होक्याबुलरी संबंधी, थोडक्यात शब्दभंडार संबंधी. त्याचं तुम्ही वाचन केलं असेल, कदाचित लिखाण केलं असेल, आणि तो जो भाग होता तो कशासंबंधी असेल याच्यावरही विचार केला असेल. असो, आज आपण त्याच्याबद्दल एक विस्तृत असं वर्णन करणार आहोत. आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये कोणते कोणते ॲक्टिव्हिटीज या भागावर विचारल्या जाऊ शकतात. मित्रांनो, आता खरं म्हणजे आपल्या इंग्लिश विषयाची जी ॲक्टिव्हिटी शीट आहे, व्याकरणाच्या बाबतीत तसेच या होकॅब्युलरीच्या बाबतीत किंवा अदर असेल रायटिंग बाबतीत, असं डेफिनेटली हाच भाग विचारला जातो असं आपण 100% सांगूच शकत नाही. त्याच्यामुळे खरं पाहिलं तर आपला हा जो इंग्रजी विषयाचा पेपर आहे, ते ॲक्टिव्हिटी शीट आहे, हे विद्यार्थ्यांसाठी, खास करून ज्यांना इंग्लिशबद्दल भीती वाटते त्यांना खरंच तो हार्ड वाटतो. असू द्या, परंतु त्याला फेस करणं, त्याला सामोरे जाणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर आज सखोल अशी चर्चा करणार आहोत होकॅब्युलरी संबंधी. मला वाटतं जवळपास 6 मार्कांचा हा प्रश्न विचारला जातो. अजून बोर्डाच्या पॅटर्ननुसार नेमकं आपल्या ॲक्टिव्हिटी शीट कशी राहील याच्याबद्दल अजून संदिग्धता आहे. जेव्हा ॲक्टिव्हिटी शीट बोर्डामार्फत ऑथराईज जाहीर होईल की अशा प्रकारचे हे प्रश्नांचे क्रम असतील, तेव्हा मी आय विल एक्सप्लेन डेफिनेटली. तेव्हा मी सखोल असं त्याबद्दल तुम्हाला माहिती देईनच. असो, आता आपण याच्याबद्दल विचार करू, ते म्हणजे होकॅब्युलरी संबंधी. आता पहिली ॲक्टिव्हिटी किंवा अशी ही विचारली जाऊ शकते ती म्हणजे मॅच द पेअर्स ऑफ सिनॉनिमस. मॅच द पेअर ऑफ सिनॉनिमस. आता हा शब्द तुम्हाला वेगळा वाटेल. सिनॉनिमस म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात त्याला म्हणू सिमिलर वर्ड. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की योग्य जोड्या जुळवा, शब्दांच्या अर्थाच्या संबंधित अर्थीला असलेला शब्द त्याच्या जोड्या जुळवा. मॅच द पेअर, पेअर म्हणजे जोड्या लावा. थोडक्यात सिनॉनिमस म्हणजे समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा. असा एक ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. मित्रांनो, हा सिनॉनिमस म्हणजे सिमिलर वर्ड. ओके. त्यानंतर मग दुसरा आहे मॅच द पेअर्स ऑफ antonyms. means opposite words. थोडक्यात मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिमस असाही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते 2 मार्कांसाठी. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा, जोड्या लावा किंवा सांगा, असाही प्रश्न येऊ शकतो. आपण पुढे त्याचं विश्लेषण करू. तर त्यावेळेस जेव्हा एखादा शब्द असेल, समजा हॅपी शब्द असेल आणि त्या ठिकाणी अनहॅपी शब्द असेल, किंवा मग अनकम्फर्टेबल असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? ॲन्सर लिहिताना हा जो क्रॉस आहे, हे जे साईन आहे क्रॉसचं, हे म्हणजेच ऑपोजिट साईन आहे की याच्या समोरचा शब्द काय आहे? ऑपोजिट आहे. म्हणजे या ठिकाणी काय तुम्ही अनहॅपी. आता हे असे हे आन्सर तुम्हाला लिहावं लागतील. तर अशा प्रकारचं हे होकॅब्युलरी संबंधी मॅच द पेअर ऑफ अँटोनिमस, विरुद्धार्थी शब्द सांगा, असेही ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. मित्रांनो,
त्यानंतर चूज द करेक्ट मीनिंग फ्रॉम द ऑप्शन्स. थोडक्यात त्या ठिकाणी एक शब्द दिला असेल आणि त्याचे पर्याय म्हणून 4 शब्द दिले असतील. त्यातलं एक उत्तर, एक शब्द हा त्याचा सिमिलर वर्ड असेल तर तशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. ती म्हणजे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रॉम द ऑप्शन्स. त्या पर्यायांपैकी एक शब्द सुचवा की जो योग्य आहे. त्याच प्रकारे ऑपोजिट शब्द, करेक्ट ऑपोजिट, असाही तुम्हाला ऍक्टिव्हिटी नंबर 4 थोडक्यात आपण पाहू विचारले जाऊ शकते. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर चूज द करेक्ट सिनॉनिमस फ्रॉम द ऑप्शन्स. आलंच ते सिनॉनिमस म्हणजे समानार्थी शब्द शोधा. असं एक तुम्हाला एक त्या मी पाठवलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. चूज द करेक्ट सिनॉनिम फ्रॉम द ऑप्शन. फिल द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. काय म्हटलं त्यांनी? फिल 6 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे. फिल द करेक्ट त्यांनी उलट लिहिलं आहे किंवा आम्ही उलट लिहित आहे. फिल द ब्लँक्स with appropriate words from the brackets. रिकाम्या जागी योग्य असा शब्द शोधून त्या ठिकाणी लिहा. एक वाक्य दिलं असेल त्या ठिकाणी योग्य शब्द जो असेल तो शब्द काढून त्या ठिकाणी ऍड करायचा. त्याला म्हणतात फिल द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. अशाही प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते मित्रांनो. किंवा मग रिप्लेस द वर्ड replace the underlined word with their synonymous. म्हणजे त्या ठिकाणी जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याच्याऐवजी दुसरा समानार्थी शब्द रिप्लेस करून लिहा. मग तो पॅसेजमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी काही 4 पर्यायांपैकी योग्य तो असेल तो लिहायचा, त्या ठिकाणी रिप्लेस करायचा. रिप्लेस म्हणजे याच्याऐवजी तो टाका. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. किंवा मग त्यांनी म्हटलंय की गिव्ह द अँटोनिमस ऑर सिनॉनिमस फ्रॉम द पॅसेज. म्हणजे या पॅसेज मधून समानार्थी शब्द कोणता आहे तो सांगा किंवा शोधा. अशाही प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. किंवा मग वर्ड फॉर्मेशन टेबल येतो. काय शब्द तयार करा या प्रकारात. थोडक्यात म्हणजे कसं, नाउन मध्ये, व्हर्ब मध्ये, ऍडजेक्टिव्ह मध्ये,
किंवा मग ॲडव्हर्बमध्ये अशा प्रकारची ती शब्दाची विभागणी ते फॉर्मेशन करा, अशाही प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. तसं एखादं आपण उदाहरण घेऊ. वर्कर हे काय नाउन, वर्क काय आहे वर्ब आहे, किंवा मग आपण म्हणू असं उदाहरण पकडू आपण थोडक्यात. ऑथेंटिफिकेशन. कोणता शब्द आहे? ऑथेंटिफिकेशन. म्हणजे थोडक्यात त्या शब्दाचा नाउन काय आहे? अगदी विश्वासार्ह किंवा अशी एखादी गोष्ट जिच्यावर आपण 100% विश्वास ठेवतो, अशी त्याला म्हणतात ऑथेंटिफिकेशन. त्याचं वर्ब आहे ऑथेंटिक. ॲडजेक्टिव्ह ऑथेंटिक. हे ॲडजेक्टिव्ह आहे, सॉरी. ऑथेंटिक हे वर्ब, ऑथेंटिक हे ॲडजेक्टिव्ह सुद्धा, आणि ऑथेंटिकली हे काय आहे? हे आहे ॲडव्हर्ब. अशा प्रकारे एक शब्दावरून तुम्हाला असे फॉर्मेशन करायला सांगतात, किंवा एक टेबल दिला असतो, त्या ठिकाणी काही नाउन किंवा वर्ब किंवा ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह एका शब्दाचे काही भाग दिलेला असतो, त्याचं रूप दिलेलं असतं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते नाउन शोधा किंवा नाउन लिहा किंवा वर्ब लिहा किंवा ॲडव्हर्ब लिहा. अशा प्रकारचं ते वर्क तुम्हाला करावं लागतं. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये अगदी एक मजेशीर भाग आपण ज्याचा आपण सखोल अभ्यास केलेला होता मागे, ते म्हणजे यूज ऑफ प्रिफिक्स और सफिक्स. मग ते निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील. याच्याबद्दल आपण एक सखोल असं मला वाटतं 2 लेक्चर्स घेतले होते प्रिफिक्स आणि सफिक्स बद्दल. प्रिफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर येणारा शब्द. जसं आता निगेटिव्ह हॅपी आहे, आता याच्या अगोदर आला अन, हे काय आहे? प्रिफिक्स आहे. आणि हॅपीली एलवाय काय आहे? सफिक्स आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला शब्दभंडारासंबंधी प्रश्न विचारले जातात की यूज द प्रिफिक्स, निगेटिव्ह प्रिफिक्स टू दीज वर्ड्स. या शब्दांना निगेटिव्ह प्रिफिक्स लावा, किंवा त्यांना योग्य असा निगेटिव्ह प्रिफिक्स असेल तर तो सांगा, म्हणजे तो लिहा. किंवा मग सफिक्स असेल तर ते सफिक्सची मांडणी किंवा माहिती द्या किंवा ते लिहा. असे तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. ओके. त्यानंतर एक व्होकॅब्युलरी संबंधीचा फार जुना ॲक्टिव्हिटी आहे. इयत्ता 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी सुद्धा ती ॲक्टिव्हिटी विचारू शकतो किंवा लिहू शकतो. ती म्हणजे 11 नंबरची, पुट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे जवळपास 8-10 शब्द दिले असतील, त्या शब्दांना अल्फाबेटिकलच्या क्रमाने पुन्हा लिहा. आता हे काही सांगायची गरज नाही, तुम्हाला नवीन नाही, ते अगदी सोपा असं ही एक ॲक्टिव्हिटी आहे, परंतु ते तुम्हाला विचारू शकतात की ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहा. त्यानंतर मग एक ॲक्टिव्हिटी अशी आहे, मॅच द फ्रेजेस with their meaning. म्हणजे काही फ्रेजेस दिले असतात आणि त्यांचे समोर अर्थ दिलेले असतात, पण ते कसे?
खालीवर जंबल ऑर्डरमध्ये, तर ते फ्रेजेस, ते वाक्प्रचार, त्यांचे अर्थ दिलेले असतात समोर, ते मॅच करायचे असतात, म्हणजे ते जोड्या लावायच्या त्या फ्रेजेसच्या, समान अर्थाची फ्रेज कोणती आहे. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर मग 13 नंबरची ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, यूज द फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्स. म्हणजे या खालील फ्रेजचा वाक्यात उपयोग करा, तुमच्या स्वतःच्या वाक्यात उपयोग करा. अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर या व्होकॅब्युलरीवर अजून काही ॲक्टिव्हिटी आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 14 पाहता, ऑर वन आउट. ऑर वन आउट. थोडक्यात इथे ॲक्टिव्हिटी कशी असते, फाइंड आउट द ऑड वन आउट फ्रॉम दीज वर्ड्स. म्हणजे खाली दिलेल्या शब्दांपैकी ऑड वन शब्द कोणता आहे तो शोधा. आता पहा ऑड वन कसा असतो, थोडक्यात आपण पाहू, चेअर, बेंच, डॉग आणि स्कूल. आता यापैकी ऑड वन कोणता शब्द असेल बरं. चेअर म्हणजे खुर्ची, बेंच म्हणजे बाग, डॉग म्हणजे कुत्रा आणि स्कूल म्हणजे शाळा. 1, 2, 3, 4 यापैकी कोणता शब्द ऑड आहे, डॉग. का, हा सजीव आहे आणि बाकी सगळे निर्जीव आहेत, म्हणजे तुम्हाला काय आहे, डॉग. असं हे उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे हा शब्द तुम्हाला शोधून लिहावा लागेल. त्याला म्हणतात फाइंड द ऑड वन आउट. त्यानंतर मग गिव्ह द फुल फॉर्म ऑफ ॲक्रोनिमस. काय म्हटले 15 नंबरची ॲक्टिव्हिटी, गिव्ह द फुल फॉर्म ऑफ ॲक्रोनिमस. म्हणजे थोडक्यात त्याला म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म. त्या शॉर्ट फॉर्म दिलेल्या शब्दांचा फुल फॉर्ममध्ये रूपांतर करून लिहा. तुम्हाला माहिती आहे, MD मीन्स मॅनेजिंग डायरेक्टर, BA मीन्स बॅचलर ऑफ आर्ट्स, SSC माहिती तुम्हाला, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. थोडक्यात असे शब्द कोणतेही ते विचारू शकतात किंवा त्या संबंधित पाठ्य घटकावर आधारित ते शब्द ते विचारू शकतात आणि तुम्हाला फक्त ते काय करायचे, त्यांचे ॲक्रोनिम्स मीन्स फुल फॉर्म लिहायचे आहेत. त्यानंतर मग 16वी जे आहे, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू अ टॉपिक. त्या घटकाशी संबंधित काही असे शब्द असतील, ते शब्द लिहायचे, ते शोधून लिहायचे. लिस्ट ऑफ द वर्ड्स टॉपिकशी किंवा त्या सब्जेक्टशी किंवा त्या प्लेसशी निगडीत. प्लेस म्हणजे ठिकाण, ते शब्द लिहायचे. जो ते शब्द 2 असतील, 4 असतील, 10 असतील, ते लिहायचे. ओके, त्याला म्हणतात वर्ड रजिस्टर. त्यानंतर मग 17वी ॲक्टिव्हिटी अशी असू शकते व्होकॅब्युलरी संबंधी, ती म्हणजे डिफाईन, स्पष्ट करा. एखादा शब्द असेल त्याचं वर्णन करायचं थोडक्यात. त्यानंतर 18 नंबरचे आहे, पुट वर्ड्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. काही शब्द दिले असतील, त्या शब्दांना चढत्या क्रमाने लिहा किंवा काही शब्द असे असतील उतरत्या क्रमाने लिहा. ते शब्द चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहायचं. त्यानंतर मग 19 जी ॲक्टिव्हिटी आहे, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. आता थोडक्यात आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. खालील वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाची
जात कोणती आहे, पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे ते सांगा, ते लिहा. आता पहा, राहुल इज वर्किंग इन हिज फार्म. आता या ठिकाणी अंडरलाईन केली. आता या शब्दाची जात कोणती आहे, याचं फंक्शन कोणतं आहे, वर्किंग काय आहे, वर्क. आता प्रत्येक शब्दाची तुम्हाला जात माहीत पाहिजे. मी तुम्हाला ग्रामर शिकवून त्यावेळेस पाहता, राहुल कोणी नाव, हिज काय ऑक्झिलरी वर्क किंवा वर्क, वर्किंग काय वर्क, इन काय प्रिपोजिशन, हिज काय आहे, हे आहे प्रोनाउन. कोणतं प्रोनाउन या ठिकाणी, फार्म. म्हणजेच हे प्रोनाउन आहे, मला वाटतं प्रोनाउन पण आहे आणि मला वाटतं ॲडजेक्टिव्ह पण आहे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. नंतर मग फार्म, नाउन. अशा प्रकारे प्रत्येक तुम्हाला शब्दाची जात सांगता यायला पाहिजे. किंवा मग रिप्लेस द पार्ट्स ऑफ स्पीच, किंवा मग एखादं पार्ट्स ऑफ स्पीच असेल ते रिप्लेस करून ते तुम्हाला सांगायचं आहे किंवा ते ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. अशा प्रकारचं आपलं हे आजचं लेक्चर फक्त आणि फक्त व्होकॅब्युलरी संबंधी, शब्दभंडार संबंधी आज आपण पाहिलं. त्याच्यावर सखोल असं विचार करा, पुन्हा त्याची रायटिंग करा वाटल्यास तर. आणि काही शंका असेल तर नक्की मला कॉल करा. आय विल बी देअर फॉर यू. ओके माय फ्रेंड्स, गुड डे.